सद्गुरू आणि माईंना नमस्कार. इथे जमलेले सर्व मान्यवर, माननीय श्री रवी बापट साहेब, पालकमंत्री आणि अन्नपुरवठा मंत्री, साबळे साहेब खासदार, महेश लांडगे साहेब आमदार साहेब, नंतर आपले महापौर नितीन काळजे साहेब, उपमहापौर सौ शैलेजा मोरे, आयुक्त श्री हर्डीकर, सभापती स्थायी समिती सौ सीमा साबळे, पिंपरी चिंचवडचे सर्व नगरसेवक, मंत्रालयामधून आलेले सर्व अधिकारी आणि बाकी सर्व मान्यवरांना मी वंदन करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला श्रोतृवर्ग, त्यांनासुद्धा माझं वंदन. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी सर्वात श्रीमंत महानगरपालिका समजली जाते, पण आत्ताच बापट साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मनाचं महत्त्व त्यांनी सांगितलं. तर मला वाटतं ही महानगरपालिका नुसती पैशानी श्रीमंत नाही, तर मनानी पण श्रीमंत आहे. असं मी म्हटलं कारण त्यांनी मनाचं सामर्थ्य ओळखलं. आणि हे मनाचं सामर्थ्य जी संस्था दाखवते, सर्व जगाला शिकवते आहे, त्या जीवनविद्या मिशनचं पण महत्त्व त्यांनी ओळखलं. आणि त्यांनी आज जो मानपत्र देऊन जीवनविद्या मिशनचा जो सत्कार केला, जरी मानपत्र मला दिलं असलं तरी मी फक्त तुम्हा सर्वांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि जे मानपत्र दिलेलं आहे, हा मान, जसं मगाशी गिरीश बापट साहेब बोलले, कार्यकर्ते सर्वात महत्त्वाचे, आणि या कार्यकर्त्याचा हा मान आहे, हे लक्षात घेऊन आपण सर्वांना धन्यवाद देऊया. महापौर साहेबांना, उपमहापौर, आयुक्त आणि सर्व नगरसेविका आणि नगरसेवकांना माझा खरंच मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. आत्ताच गिरिजा लांडगे, एक 8 वर्षाची मुलगी, तिचा आपण सत्कार केला. तिने लिंगाणा गड सर केला आणि तिथे जाऊन तिने संदेश जो दिला, तो एवढ्या लहान वयात तिने जो दिला, लेक वाचवा आणि लेक जगवा, हा जनतेला संदेश तिने दिला या लहान वयामध्ये. ही लांडगे साहेबांची कन्या, मला वाटतं लांडगे साहेबांच्याही पुढे जाणार आहे. तिला सद्गुरूंचे आशीर्वाद, आमच्या शुभेच्छा. असो, आजचा श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा महोत्सव आपण सादर करतो आहे. त्याचा आज दुसरा दिवस. सुरुवात आपण त्यांच्या स्मरणाने करूया. वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली
विषय घेतला आहे तो म्हणजे सुखी जीवनाचं गुपित. मी काल सांगितलं की हे गुपित सद्गुरूंनी 60 वर्ष उघड केलेलं आहे. उघड केलं तरी ते आपल्यामध्ये रुजवणं एवढं सोपं नाही आहे. पण सोपं नाही असं आपण निगेटिव्ह नको बोलूया. सोपं आहे आणि आपण सगळे ते करणार आहोत. त्याच्यासाठीच हा उत्सव आहे. काल मी सांगितलं, मी काल कर्मसिद्धांत या विषयावर खूप बोललो. त्याच्यामध्ये जे कर्म हा शब्द आहे हा एक खूप महत्त्वाचा शब्द आहे आपल्या दृष्टीने. कारण आपण जीवनभर आयुष्यभर सतत कर्म करत असतो, कर्माशिवाय काय करत नसतो. आता आपल्याला कर्म म्हटलं की आपल्याला असं वाटतं की कर्म म्हणजे फक्त आपण जे हाताने करतो तेच. पण खरं म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं आहे की कर्म हे विचार, उच्चार आणि आचार या तिन्ही स्तरावर आपण हे कर्म करत असतो. आणि आपण हे सगळं करतच असतो, पण आपल्याला त्याचं काय परिणाम आपल्यावर होऊ शकतो, आपल्या जीवनावर काय होऊ शकतो परिणाम, हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण जीवन जगत असतो आणि जे काही वाटायला येईल ते भोगत असतो. काय मी म्हटलं, आपल्याला त्या कर्माचं आणि कर्मफळाचं काही महत्त्व माहीत नसल्यामुळे आपण सतत कर्म करत असतो आणि त्याची फळं भोगत असतो. आणि मग आपल्याला असं वाटतं, आमच्याकडे सगळेजण असं म्हणत असतात, भाग्य से अधिक, समय से पहले और भाग्य से अधिक कुछ नहीं मिलता है. असं म्हटलं की झालं, सुटले. म्हणजे सगळं काही भाग्यावर सोपून मोकळे झाले. पण सद्गुरूंनी सांगितलं आहे की आपल्या वाट्याला जे काही भाग्य येतं किंवा दुर्भाग्य येतं, या सर्वाला कारण म्हणजे कर्म आहे. आणि या कर्माच्या जागी आपण झोपलेलो आहोत. कर्माच्या जागी झोपलेलो आहोत. आपल्याला दुसऱ्यांना ब्लेम करणं सोपं असतं आणि सर्वात सोपं म्हणजे भाग्याला ब्लेम करणं, नशिबाला ब्लेम करणं सोपं असतं. किंवा आपल्याला आयुष्यामध्ये कधी अपयश आलं, काही आपल्या मनासारखं नाही घडलं तर दुसऱ्यांना ब्लेम केलं, दुसऱ्यांवर आपण ढकलून दिलं की आपण सुटलो. पण एक लक्षात ठेवा, दिवा जेव्हा विझतो तेव्हा प्रत्येक वेळी वाराच कारणीभूत असतं असं नाही. त्यात तेलही कधी कधी कमी असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण नेहमी वाऱ्याला दोष देतो. कधी ज्योत बंद झाली तर आपण वाऱ्याला दोष देतो, पण कधी कधी ह्याच्यामध्ये तेल पण कमी असतं. तेल कमी असतं म्हणजे आपण कुठेतरी कमी असतो, आपण कर्मामध्ये कुठेतरी कमी पडत असतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जीवनभर कर्म करतो आणि मेल्यानंतर सुद्धा हेच कर्म आपल्याबरोबर येत असतं. बाकी कुठलीही गोष्ट आपल्याबरोबर येत नाही. कुठलीही नाव पण येत नाही. बघा ना, मेल्यानंतर म्हणजे मला खरंच मजा वाटते की समाजाने जन्माला आल्यानंतर आपलं एवढं कोड कौतुक केलेलं असतं. बरं, नाव दिलं, धर्म दिला, जात दिली, कुळ दिलं, आईवडील दिले, आडनाव दिलं, सगळं काही दिलं. एक एक लेबलं पण दिली आपल्याला. काय लेबल? कोण ट्रस्टी, कोण अधिकारी, कोण असे एक एक लेबलं, जनरल मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट, अशी लेबलं पण सगळी दिली. ती सगळी लेबलं घेऊन आपण मिरवत असतो आयुष्यभर मिरवत असतो. आणि समाजाने सगळं दिलेलं असतं. पण जेव्हा श्वास बंद झाला
सद्गुरू म्हणतात जीवन आणि मरण याच्यामध्ये एका श्वासाचं अंतर आहे. आणि हा श्वास जेव्हा बंद पडतो तेव्हा हा समाज सगळी लेबलं काढून टाकतो, सगळी लेबलं. कारण पहिलं लेबल जे सगळ्यात महत्त्वाचं लेबल आहे ते म्हणजे नाव. या नावावरच आपण खूप मोठ्या उड्या मारत असतो. मी नुसतं मी म्हणत नाही, मी पै, मी प्रल्हाद, या नावावर ज्या उड्या मारत असतो आणि त्या नावाला लागून जे काही लेबलं आपल्याला मिळालेली असतात हे सगळे घेऊन आपण उडत असतो. पण जेव्हा श्वास बंद पडला की सगळी लेबल गळून पडतात नाही, काढून घेतली जातात. गळून पडली तर मी समजू शकलो असतं, काढून घेतली जातात. जरासुद्धा मला नेहमी असं वाईट वाटतं, आपला काका मामा कोण गेला तर काकाला घेऊन या कोण म्हणत नाही, काय म्हणतात बॉडी आणा. म्हणजे शेवटी आपण बॉडी म्हणून राहतो. म्हणजे समाजाच्या दृष्टीने बॉडी राहिली, फक्त बाकीची सगळी लेबल गेली. आणि मग ती बॉडी पण गेली. म्हणून असं म्हणतात एकदा श्वास थांबला की पत्नी दरवाजापर्यंत येते, पत्नी दरवाजापर्यंत येते, समाज स्मशानापर्यंत येतो आणि पुत्र अग्निदानापर्यंत येतो. त्याच्यानंतर कोण येतं बरोबर? त्याच्यानंतर कोण बरोबर असतं? फक्त कर्म. लक्षात ठेवा, फक्त कर्म आपल्याबरोबर असतं आणि ते कर्म घेऊन आपण जात असतो. बाकी सगळे बँक बॅलन्सेस, सगळे चेकबुक बिकबुक सगळी फुकट. आधार कार्ड गेलं, पॅन कार्ड गेलं, सगळे आधार गेले. राहतं ते फक्त आपलं कर्म. पण या कर्मावर कोणाचाच विश्वास नाही. लोकांचा विश्वास फक्त उपरवाला काय देईल ते. उपरवाला काय देत नसतो, लक्षात ठेवायचं. आपलं कर्तृत्व हेच देत असतं. मला जर आठवलं म्हणून सांगतो, आपले माननीय मंत्री गिरीश बापट साहेब आपल्याला एवढे मोठे झालेले दिसतात, पण त्यांच्यामध्ये एक जो गुण आहे जो आम्हाला समजला, खूप गुण असतील कारण आम्ही काही एवढे सहवासात नाही आहे, पण त्यांचा एक गुण म्हणजे नम्रता. कारण मोठ्याने वाजवा, मी ते बसले म्हणून सांगत नाही आहे, मी नेहमी सांगतो आमच्या लोकांना, कारण मी अनुभवलं म्हणून सांगतो. तुम्हाला उदाहरण पण देऊन सांगतो. आमच्या शैलेश भाऊंचे मित्र एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते, त्यामुळे खूप दिवसापासून आपली त्यांची ओळख होती. तरी काय आम्ही काय त्यांना रोज भेटत नाही, असेच कुठल्या तरी समारंभाला भेटतो. एकदा मी कुठल्या तरी एअरपोर्ट, मला आठवत नाही हुबळी की गोवा, कुठल्या तरी एअरपोर्टला मी बसलो होतो आणि आमचे साहेब बऱ्याच अधिकाऱ्यांना घेऊन त्या एअरपोर्टला आले होते. तुम्हाला आठवते की नाही मला माहीत नाही. अधिकारी सगळे मोठमोठे IAS ऑफिसर बरोबर होते त्यांच्या, बाकी पोलीस बिलीस तर असतातच, त्याचं काय महत्त्व नाही. आणि ते संपूर्ण विमानतळाची पाहणी चालली होती. त्यांना काहीतरी करायचं असणं, पुढे विकास करायचा असेल त्या एअरपोर्टचा. तर मी बसलो होतो तिथे, म्हटलं जाऊन भेटून तरी येऊया म्हणून मी उठलो आणि त्यांना भेटायला गेलो. मी भेटल्याबरोबर त्यांनी पहिलं म्हणजे मला नमस्कार केला वाकून. आता एवढा मोठा मंत्री, त्याच्या मागे एवढे मोठे मोठे अधिकारी, त्या सर्वांसमोर त्यांना वाकायला लाज वाटली नाही. आणि तिथेच मी समजलो माणूस मोठा का होतो. का हा प्रश्न आपण विचारला पाहिजे नेहमी. जो नम्र झाला भूता त्याने कोंडिले नुसतं अनंत नाही, अनंत म्हणजे सर्व समाज त्यांना मान देतो. लक्षात ठेवा, जो नम्र होतो त्याला सर्व समाज मान देतो.
म्हणून कर्तृत्व म्हणजेच कर्म. लक्षात ठेवा, कर्म जे करतो ना आपण तेच कर्तृत्व असतं. म्हणून कर्माला महत्त्व सगळ्यात जास्त आहे, लक्षात ठेवायचं. आणि सर्वात लक्ष कमी आपलं कर्माकडे असतं, किंबहुना लक्ष नसतंच. लक्ष पैशाकडे, लक्ष पैशाकडे असतं, पैंकडे नसतं. प्रॉब्लेम इथेच आहे. पैशाकडे लक्ष, जगाकडे लक्ष, पण आपण जे काही करतोय त्या कर्माकडे मुळीच लक्ष नाही. सेल्फी काढत बसतात आजची तरुणाई, सतत सेल्फी काढून उपयोग नाही. स्वतःचं सेल्फ इमेज बनवलं पाहिजे आपण, आपलं कर्तृत्व आपण बनवलं पाहिजे. लोकांनी तुमचे फोटो काढले पाहिजे, स्वतःचा सेल्फी काय काढता. असं सांगायचा मुद्दा, कर्म हेच आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्म. आणि हे जे आपण भाग्य म्हणतो, नशीब म्हणतो, हे म्हणजे कर्माचं फळ. हे लक्षात ठेवायचं. आपल्याच कर्माचं फळ म्हणजे आपलं नशीब. म्हणून दुसऱ्यांना दोष देऊ नका, दुसऱ्यांना दोष देऊ नका. कर्माचंच फळ आहे हे लक्षात ठेवून कर्म चांगली करायला सुरुवात करा. पूर्वीचं विसरून जा काय केलं ते. ह्याच्या पुढे कर्म चांगलं करत राहा, जेणेकरून तुम्हाला आयुष्य चांगलं जाईल. सद्गुरू उगीच म्हणत नाहीत तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, उगीच म्हणत नाहीत. कारण कर्म करण्याचा अधिकार तुझ्याकडे चॉईस शब्द मला खूप आवडतो. प्रत्येक क्षणी काय करायचं याचा चॉईस तुमच्याकडे आहे. हा चॉईस आपण निवडला पाहिजे बरोबर. चुकीचा निवडला की चुकीचं नशीब तयार होणार, हे लक्षात ठेवायचं. म्हणून कर्माला मी कालचं सांगितलं की कर्म सिद्धांत सांगितलं. कर्माचं फळ हे कर्मातच असतं आणि ते मिळाल्याशिवाय राहत नाही. पण आहे, काल मी सांगितलं की ते कधी मिळेल, कसं मिळेल, कुठून मिळेल हे काय सांगता येत नाही. हे गुपित आहे. हे रहस्य आहे, हे गुपित आहे. आणि हे गुपित असल्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपण मस्तपैकी आपलं जीवन जगत असतो, पैसा भरपूर असतो, सगळं काही स्वास्थ्य असतं. पण हे स्वास्थ्य जे असतं ना ते पुढे कमी होत जातं. आणि मग जेव्हा प्रॉब्लेम्स निर्माण होतात, समस्या निर्माण होतात, संकट यायला लागतात की मग पैंकडे धावत येतात. बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलंय की कर्माची 3 तोंड आहेत. कर्माची 3 तोंड आहेत. तोंड म्हणजे काय? एक तोंड म्हणजे संचित, दुसरं तोंड म्हणजे प्रारब्ध, आणि तिसरं तोंड म्हणजे क्रियमान. आता ह्या बाबतीत बरेच लोक बोलतात, संचित, प्रारब्ध, क्रियमान, याच्यावर बऱ्याच लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत, बरेच लोकांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. पण सद्गुरूंचं वैशिष्ट्य जरा वेगळं आहे. सद्गुरूंनी काय सांगितलं, लोकांना वाटतं काय की सटवी येते 5व्या दिवशी की 6व्या, 5व्या दिवशी सटवी येते आणि इथे लिहून जाते तुमचं प्रारब्ध काय ते. सगळं लिहून मोकळी. एवढीशी जागा कशी पुरते माहीत नाही. ज्या अर्थी इथे लिहिते त्या अर्थी जागा मुरते म्हणून लिहिते की नाही.
मग ती काय लिहिते? एवढ्या जागेमध्ये ती एकच वाक्य लिहू शकते. किती? एकच वाक्य लिहू शकते. मग ती काय लिहिते सांगा? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे वाक्य लिहिते आणि निघून जाते. येते सटवी येते. नाही म्हणत नाही मी, का नाही कशाला म्हणा, पण काय लिहिते तुम्हाला सांगतो. ती लिहिते काय माहिती आहे? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता तुम्ही म्हणाल मग आमच्या नशिबाने असे प्रॉब्लेम येतात, हे येतात, ते येतात, त्याला कोण जबाबदार? तुम्हीच. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की जन्मोजन्मीचं जी कर्म आहेत ती संचितामध्ये साठलेली आहेत. संचित म्हणजे साठलेलं. स्टोर रूम, आपलं स्टोर रूममध्ये आपण धान्य भरून ठेवतो, तसं हे संचित म्हणजे कोठार आहे. आणि या कोठारामध्ये पाप पुण्य भरलेलं आहे. जन्मोजन्मीचं पाप पुण्य तिकडे आहे. आता ह्याच्यातली जी पाप पुण्य फळाला येणार असतील, कारण प्रत्येक जे कर्म आहे ना त्याचं फळ कधी मिळेल सांगता येत नाही, मी सांगितलं. पण जेव्हा मिळण्यासाठी ते परिपक्व होतं, फळ जेव्हा परिपक्व होतं तेव्हा ते प्रारब्धामधून आपल्या वाट्याला येतं. संचितामधनं जे काही आपण काढतो बाहेर या जन्मामध्ये ते म्हणजे प्रारब्ध. आता सद्गुरूंचं वैशिष्ट्य सांगतो काय ते. सर्वजण काय सांगतात? एक हप्त्यामध्ये प्रारब्ध जे काढतो आपण ह्या जन्मामध्ये ते प्रारब्ध आपण आयुष्यभर भोगतो असं सगळे सांगतात. सद्गुरूंना हे मान्य नाही. सद्गुरू काय म्हणतात की आपण जे संचितामधनं प्रारब्ध काढतो ह्या जन्मासाठी ते इन्स्टॉलमेंटमध्ये येतं. इन्स्टॉलमेंटमध्ये पहिला इन्स्टॉलमेंट आपल्या हातात नाही आहे. पहिला इन्स्टॉलमेंट का? कुठे जन्म घ्यायचा? गरिबाच्या घरी घ्यायचा की मंत्र्याच्या घरी घ्यायचा की राजाच्या घरी घ्यायचा की अमेरिकेत घ्यायचा? हे आपल्या हातात नाही आहे. तेव्हा पहिला जो इन्स्टॉलमेंट आहे, आपल्या भाषेत बोलूया इन्स्टॉलमेंट, पहिला जो इन्स्टॉलमेंट आहे तो कसा असतो? तो संचितामधनं येतो. जी फळं परिपक्व झाली ती येतात. सद्गुरू म्हणतात त्याच्यानंतर मात्र संचितामधनं काय काढायचं आपल्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कारण आम्हाला लोक विचारतात, तुम्ही म्हणता, तुमचे सद्गुरू म्हणतात की सगळं आपल्या हातात आहे, मग अपंग मुलं जी जन्माला येतात त्यांनी काय कर्म केलं? अपंग म्हणा किंवा काही प्रॉब्लेमनी गरिबांकडे जन्माला येतात, त्यांनी काय पाप केलं? त्यांनी कधी कर्म केलं? असे शब्द विचारता आम्हाला. त्याचं उत्तर सद्गुरूंनी दिलेलं आहे. पहिला इन्स्टॉलमेंट आपल्या हातात नाही. आलो, जन्माला आलो, आल्यानंतर जे काही करायचं आहे ते तू करणार आहे. लक्षात ठेवायचं, तू करणार आहेस. म्हणून प्रारब्धामधनं संचितामधनं जे बाहेर येतं त्याला प्रारब्ध म्हणतात. आता हे प्रारब्ध आपल्याला भोगायला पाहिजे. मग हे भोगायचं कसं याला महत्त्व आहे. भोगायचं कसं? आपल्याकडे कितीतरी उदाहरणं आहेत की गरीब याच्यामध्ये जन्माला आला पण मोठा IAS ऑफिसर झाला. मध्ये वाचलं असेल तुम्ही, रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा IAS ऑफिसर झाला. म्हणजे गरीब घराण्यातनं लोक आलेली मुलंसुद्धा खूप मोठी झालेली आहे. किंबहुना मला वाटतं मोठी झालेली माणसं ही लहानपणी गरीबच होती. फार कमी असतात की त्यांना पैसे त्यांना वारसानी मिळतात. पण बरीच माणसं जर तुम्ही बघितली जी मोठी झाली ती सर्व गरिबीतनं शून्यातनं वरती आले, शून्यातनं विश्व निर्माण केलं. अशी केवढी तरी माणसं आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की क्रियामानाला खूप महत्त्व आहे.
आता सद्गुरूंनी याला एक बँकेचं उदाहरण दिलं. थोडक्यात सांगतो, कारण आपल्या इथे कोर्समध्ये आम्ही भरपूर शिकवतो. आपले जे कोर्स असतात त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये शिकवतो. इथे थोडक्यात बोलतो आहे मी. बँकेमधनं आपण पैसे काढतो त्याला प्रारब्ध म्हणतात. बँकेमध्ये जो साठा आहे आपल्याकडे पैशाचा त्याला संचित म्हणतात. आणि हे पैसे काढल्यानंतर पैशाचा विनियोग कसा करतो ह्याला क्रियमान म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा आपल्या वाट्याला आलेलं जे नशीब म्हणा किंवा प्रारब्धामधनं जो आपल्या वाट्याला आलेलं परिस्थिती म्हणा, ही परिस्थिती आपण कसं हाताळतो याला खूप महत्त्व आहे. कारण आपल्याला एकदा आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती, तिथे आपल्याला खूप चॉईसेस असतात. चॉईसेस म्हणजे काय, खूप अल्टरनेटिव्ह असतात. म्हणजे निरनिराळ्या गोष्टी आपण करू शकतो एकाच परिस्थितीमध्ये. बरोबर. समजा धरून चाला एखादा मुलगा परीक्षेत नापास झाला, केवढे चॉईसेस आहेत आपल्याला. जाऊन जीव देणं सोपा चॉईस, बरोबर. नाहीतर सोडून देणं शिक्षण दुसरा चॉईस. तिसरा चॉईस पेटून उठणं आणि करून दाखवलं हा तिसरा चॉईस. असे खूप चॉईसेस असतात. ह्याच्यातलं कुठला चॉईस घ्यायचा हे आपण ठरवायचं असतं. आपण ठरवायचं असतं. कालच मी एक न्यूज वाचली. प्रत्येक तासाला बघा, म्हणजे ऐकून असं सुन्न होतो माणूस. प्रत्येक तासाला म्हणे भारतामध्ये एक मुलगा, एक विद्यार्थी सुइसाईड करतो, आत्महत्या करतो. खूप मोठं वाटतं ना आपल्याला. पण हे का होतं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांना टेन्शन, स्ट्रेस. हल्लीच्या मुलांना पण स्ट्रेस खूप असतो. पूर्वी आम्हाला वाटलं होतं की कंपनीमध्ये गेल्यानंतर स्ट्रेस, कॉर्पोरेटमध्ये काम करताना स्ट्रेस येतो. पण हल्ली लहान मुलांना पण स्ट्रेस. कारण परवा मी एक ऐकलं, आपल्या त्या नर्सरीमध्ये तिला पण ट्युशन. मला एकदम मजा वाटली. म्हणे मुलीला ट्युशन लावली आहे त्यामुळे मला येता येत नाही बाहेर. म्हटलं मुलगी कितवीत आहे. नर्सरीमध्ये. हा वा म्हटलं. नर्सरीमध्ये ट्युशन लावली आणि या ट्युशनमुळे तिला आपल्या प्रवचनाला येता येत नाही. काय छान ना. सांगायचा मुद्दा काय की हे जे विद्यार्थी आहे हे जेव्हा नापास होतात तेव्हा आत्महत्या करणं हे सोल्युशन नाही आहे. कधी आत्महत्या करणं हे सोल्युशन नाही. त्याच्यातनं बाहेर कसं यायचं ह्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि येऊ शकतो आपण, लक्षात ठेवा. त्यालाच क्रियमान म्हणतात. क्रियमान कर्म त्यालाच म्हणतात. आणि हे क्रियमान कर्म म्हणजे आपण आपलं शिल्प घडवणं हे आपल्या हातात आहे. कारण क्रियमानाला पुन्हा दोन तोंड आहेत. क्रियमानाला दोन तोंड आहे. क्रियमान म्हणजे काय, आपण जे करतो ते. शब्द मोठमोठे वापरू नको. आपण जे रोज कर्म करतो त्याला क्रियमान म्हणतात. आता या क्रियमानाला पुन्हा दोन तोंड आहेत. एका तोंडाने ते संचितामधनं काय प्रारब्ध काढायचं हे ठरवतं आणि एका तोंडाने काढलेलं प्रारब्ध कसं भोगायचं हे ठरवतं. विनियोग कसा करायचा. एकीकडनं पैसे काढायचे आणि त्या पैशाचा विनियोग कसा करायचा, ह्या दोन गोष्टी आपण करत असतो एकाच वेळी करत असतो. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की आपण जे काही कर्म करतो, शुभचिंतन म्हणा किंवा अशुभचिंतन, याच्यामधनं आपण एक चेक बँकेत देत असतो पैसे काढायचा. म्हणजेच संचितामधनं प्रारब्ध, इष्ट किंवा अनिष्ट प्रारब्ध काढण्याचा चेक आपण देत असतो. आणि हेच शुभचिंतन किंवा अशुभचिंतन किंवा अशुभ कर्म पुढली नियती निर्माण करत असते, पुढलं नशीब निर्माण करत असतं आपलं. म्हणजे बघा, एकंदर जर तुम्ही बघितलं तर आपण जे रोजचं कर्म करतो
त्याला केवढं महत्त्व आहे हे तुम्हाला कळेल. आणि आपण दिवसभर कर्म करत असतो, दिवसभर कर्म करत असतो. आता या कर्मामधली काही कर्म अशी असतात की आपली रुटीन असतात, रुटीन, आणि त्याची कर्माची फळं लगेच मिळतात, लगेच, वेळ लागत नाही त्याला. म्हणजे लगेच फळ मिळतं आणि शांत होतं कर्म. त्याला संचिता वेळ जायला लागत नाही कुठे, किंवा वाट बघायला लागत नाही, फळाची वाट बघायला लागत नाही. त्यामुळे अशी काही कर्म आपण रोज करतो, साधी साधी व्यसन करतो, किंवा जास्त खातो. ते उदाहरण जास्त चांगलं आहे. आली जिलेबी आल्या, हाण, या कर्माचं फळ लगेच सकाळी मिळतं, लगेच. नाही त्याला काय वेळ लागत नाही. काही कर्माची फळं लगेच. अशी केवढी तरी कर्म आपण सबंध दिवस करत असतो, त्याची फळं लगेच मिळतात. पण काही कर्म असतात त्याची लगेच फळं मिळत नसतात. म्हणून या कर्माच्या जाती असतात. लक्ष ठेवा, प्रत्येक कर्माच्या जाती असतात. कुठली कर्म लगेच फळ देतं, कुठली कर्म उशिरा देतं. काही कर्म तर 150 वर्ष 200 वर्ष लागतील त्याला. जसं अक्रोडाचं झाड, अक्रोडाचं झाड आपण लावलं तर आपल्या पंटूला नाही, पंटूच्या पंटूला मिळेल, कारण त्याला फळ लागायला वेळ लागतो. म्हणून काही कर्म आपण जी करतो ती संचितामध्ये जाऊन पडतात, आणि काही कर्म ह्या जन्मातच भोगायला लागतात. काही लोक म्हणतात आम्ही हे काय, आम्हाला प्रूफ द्या. प्रूफ संचित कोण सांगता आहे म्हणून? मेला की संपलं, काय संचित बिंचित काय नाही. असू दे, मान्य. प्रारब्ध नाही आहे, मान्य. पण क्रियमान कर्म हे तर मान्य आहे, हे तर कर. बरं, चांगलं कर्म केलं की चांगलं होतं असं कोण म्हणतं? असं म्हणणारे लोक आहेत. आणि मग माणसं दाखवतात, बघ किती चांगलं आहे, हा किती चांगलं आहे, बघ काय झालं त्याचं, असं आम्हाला शिकवतात. एक लक्षात ठेवायचं, चांगलं कर्म केलं की चांगलंच होतं हे जरी पटलं नाही तरी वाईट कर्म केलं की वाईट होतं हे म्हटलं पटतं लगेच. आपण जी दुष्कर्म करतो ती आपल्याला त्याचं फळ लगेच मिळतं, आणि हे लोकांना पटतं. बघा ना, जे लोक दुष्कर्म करतात ते संपतात आयुष्यातनं, उठतात. थोडे दिवस वरच्या लेवलला जातात. वरच्या लेवलला जातात म्हणजे काय, फक्त पैशानी. नंतर जेलमध्ये जातात. कर्म करतात भरपूर, पैसा कमवतात भरपूर, शेवटी कुठे जातात? जेलमध्ये. आणि जेलमध्ये गेल्यानंतर रडतात, आमची काय सोय होत नाही. असो, तर सांगायचा मतलब काय की आपण जी कर्म करतो त्याचं फळ हे मिळतं एवढं नक्की. म्हणून आपण कर्म करताना सावध राहिलं पाहिजे. सावध. सद्गुरू म्हणतात सावध तो सुखी. म्हणजे काय हो, प्रत्येक कर्म करताना विचार करायचा, थांबायचं, घाई करायची नाही. कर्म करताना कर्माकडे आपलं लक्ष पाहिजे. आणि काय विचार करायचा? साधा, हे जे मी कर्म करतो आहे ते माझ्या हिताचं आहे का? हे कर्म मला सुख देणार आहे का? झालंय, एवढा विचार झाला. आपण एवढाच विचार करतो, याच्या पुढे विचार करत नाही. सद्गुरू त्याच्या पुढे गेलेत. सद्गुरू म्हणतात तुझ्या हिताचा आहे कबूल, तुला सुख देणारा आहे कबूल, पण तो दुसऱ्यांना सुख देणारा आहे का याचा पण विचार कर. म्हणून सत्कर्म म्हणजे काय? सोपं. मला सगळं सोपं बोलायला आवडतं, उगीच हाय लेवल मी बोलत नाही. मोठमोठे शब्द वापरले की लोकांना काय कळत नाही आणि फुकट. काय करायचं ते सांगतो. सत्कर्म म्हणजे काय हो? जे कर्म केल्याने मला बरं वाटतं आणि इतरांना बरं वाटतं ते खरं.
मला बरं वाटतं आणि इतरांना पण बरं वाटतं ते खरं, ते सत्कर्म. आता सत्कर्म या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे, व्यापक आहे. म्हणून मी म्हणतो सत्कर्म जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते स्थूल असतं, सूक्ष्म असतं आणि दिव्य पण असतं. साधी कर्म जी आपण करतो, जी मी आता सांगितलं, स्वतःचं पण हित आहे, दुसऱ्यांचं पण हितासाठी करतो आपण, ही सत्कर्म म्हणजे स्थूल कर्म, स्थूल सत्कर्म. कळलं? ही पण महत्त्वाची आहेत. प्रत्येक सत्कर्म महत्त्वाचं आहे, पण ही स्थूल लेवलला आहे. म्हणजे काय, आपल्याला कळतं मला पण बरं आहे, त्याला पण बरं आहे, चांगलं. ही जी कर्म सगळी असतात ही स्थूल कर्म आहे, सत्कर्म. सूक्ष्म सत्कर्म म्हणजे आपण विचार लेवलला करतो, चिंतन करतो, चिंता, काळजी, द्वेष, मत्सर हे सगळं जे करतो ना, किंवा चांगल्या गोष्टी पण करतो आपण कृतज्ञ राहतो लोकांबद्दल, लोकांचं शुभ चिंतन करतो, हे सगळं सूक्ष्म लेवलचं सत्कर्म आहे. सूक्ष्म लेवलचं म्हणजे हायर लेवल. आणि त्याच्याही वरचं हायर लेवलचं सत्कर्म म्हणजे सतच्या स्मरणात, सत स्वरूपाच्या स्मरणात, म्हणजे आपलं जे सच्चिदानंद स्वरूप आहे, आपल्याकडे जी चैतन्य शक्ती वास करते, आपल्याकडे जो ईश्वर वास करतो आहे, या ईश्वराच्या स्मरणात जे कर्म करतो, त्याच्या अनुसंधानात जे कर्म करतो, ते कर्म म्हणजे सत्कर्म, दिव्य. म्हणून सध्या आपण स्थूल कर्म ती चांगली करूया, स्थूल सत्कर्म जे आपल्याला कळतात. दिव्य नाही झाले तर स्थूल करू शकतो आपण, सूक्ष्म पण करू शकतो. विचार लेवलला, चिंतन लेवलला आपण लोकांबद्दल चांगलं बोलणं, चांगला विचार करणं, हे तर करू शकतो. आणि शेवटचं म्हणजे सत्कर्म मी सांगितलं, म्हणजे सत्स्वरूपाच्या स्मरणात हे कर्म केलेलं. म्हणून संतांनी बघा, संतांनी तिन्ही गोष्टी सांगितल्यात. आता त्याला मी नावं दिली ती गोष्ट वेगळी. तुकाराम महाराज काय म्हणतात, परोपकार ते पुण्य, नाही पुण्य ते परोपकार, पापती परपीडा. बरोबर? म्हणजे काय, आपण जे परोपकार करतो, लोकांना मदत करतो, लोकांना पीडा देतो, हे सगळं जे काही करतो ना, हे पण पुण्य आणि पापमध्येच येतं. म्हणजे सत्कर्म आणि दुष्कर्मामध्येच मोडतं. त्याच्या नेक्स्ट लेवलला सद्गुरूंनी काय सांगितलं, कृतज्ञता हे पुण्य आणि कृतज्ञता हे पाप. बरोबर? म्हणजे हे सूक्ष्म लेवलचं कर्म. कृतज्ञतेने जेव्हा तुम्ही कर्म करता, हे सूक्ष्म लेवल. कारण कृतज्ञतेने जेव्हा करता तेव्हा तुम्ही चांगला विचार करून करता. कृतज्ञतेने करता तेव्हा तुम्ही मत्सर, द्वेष सगळ्या गोष्टी करता. हे झालं सूक्ष्म लेवलचं सत्कर्म. आणि शेवटी रामदास स्वामींनी सांगितलं, पुण्य ते ईश्वर स्मरण, पाप ते विस्मरण. म्हणजे तिन्ही लेवलची कर्म संतांनी सांगून ठेवलेली आहेत. त्याला फक्त मी नावं दिली, नावं द्यायला सवय आहे आपल्याला. म्हणजे ही तिन्ही जातीची सत्कर्म आहेत, तिन्ही जातीची. प्रत्येकाचं लेवल वेगळे आहे, स्तर वेगळा आहे. प्रत्येकाचा स्तर हा वेगळा आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही सुखाने जगा, इतरांना सुखाने जगू द्या. एवढं तर करा. तुम्ही सुखाने जगा, इतरांना सुखाने जगू द्या. 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 खरा धर्म हो म्हणताती, खरा धर्म हो म्हणताती, खरा
सगळ्यात सोपं, कोणालाही समजेल, कोणालाही उमजेल, कोणालाही रुचेल असं सगळ्यात सोपं म्हणजे स्वतः सुखाने जगा, इतरांना सुखाने जगू द्या. बरोबर. आता आपण असं करतो का? मी हळूहळू हायर लेवलला जाणार आहे, एकदम जाणार नाही. आपण सत्कर्म स्थूल लेवलला करतो का? आपण एक साधं उदाहरण घेऊया, आपल्या फॅमिलीमधलं उदाहरण घेऊया. आपण आई वडिलांना, आई वडील देव देव म्हणतो, पण किती लोक आई वडिलांना सन्मान करतात, आई वडिलांना सुख देतात. आई वडिलांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे, त्याच्यासाठी आपण कृतज्ञ राहणं हे केवढं महत्त्वाचं आहे हे किती लोकांना समजतं. एकीकडे असं म्हटलेलं आहे की आईवडिलांच्या इच्छा जिवंतपणी पुरवणं म्हणजे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? आईवडिलांच्या इच्छा आकांक्षा ह्या जिवंतपणी पुरवणं म्हणजे श्राद्ध. कारण श्राद्ध याचा अर्थ श्रद्धा, हे लक्षात ठेवायचं. श्रद्धेने जे काही करतो ते श्राद्ध. म्हणून जे काही करायचं ते जिवंतपणी केलं पाहिजे. आपण काय करतो? आई मेल्यानंतर आईला बासुंदी खूप आवडायची म्हणून हे लोक खातात. आईची स्मरण, आईचं स्मरण करत करत हे बासुंदी ओरबडतात आणि आई जिवंत असताना आईला बघत नाहीत. म्हणजे ह्या साध्या साध्या गोष्टी जर तुम्ही केल्या नाही तर हे जरी सत्कर्म स्थूल लेवलचं असलं तरी हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण सत्कर्म कुठल्याही लेवलचं असू दे, कुठल्याही जातीचं असू दे, तुम्हाला त्याचं फळ भरपूर बघायला मिळणार. म्हणून आईवडिलांना सांभाळणं, आईवडिलांचा सन्मान करणं, आईवडिलांची सेवा करणं हे सर्वात मोठं सत्कर्म आहे, लक्षात ठेवायचं. पण आपण करत नाही. एकीकडे असं म्हटलं आहे, जगामध्ये सर्वात श्रीमंत कोण? जगामध्ये सर्वात श्रीमंत कोण? ज्याला आईवडील आहेत तो. जगामध्ये सर्वात यशस्वी कोण? ज्याला आईवडिलांची किंमत कळली तो. जगामध्ये सर्वात यशस्वी कोण? ज्याला आईवडिलांची किंमत कळली तो. जगामध्ये सर्वात महान कोण? ज्यांनी आईवडिलांच्या सर्व इच्छा आकांक्षा, त्यांची स्वप्न पूर्ती केली, तो सर्वात महान. आणि जगामध्ये सर्वात नालायक कोण? ज्यांनी आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवून दिलं, तो सर्वात नालायक. एक लक्षात ठेवायचं. म्हणजे आई वडिलांचा पण आपल्याला सन्मान करता येत नाही, मग कुठलं सत्कर्म करणार? कुठलं सत्कर्म करणार? आपल्याकडे परवा मिस वर्ल्ड ना, मानुषी छिल्लर म्हणजे आपण असं म्हणतो, पण ती छिल्लर नव्हती, ती महान होती. तिने उत्तर दिलं, तिच्या मिस वर्ल्डच्या ह्याच्यामध्ये ती जिंकून आली. मिस वर्ल्डच ना ते, मिस वर्ल्डच्या ह्याच्यामध्ये ती सौंदर्य स्पर्धेमध्ये जिंकून आली. आणि तिला विचारलं की सर्वात कुठला प्रोफेशन महत्त्वाचा आणि त्या प्रोफेशनला सर्वात सॅलरी जास्त मिळाली पाहिजे किंवा जास्त पैसा दिला पाहिजे, असा सगळ्यात महत्त्वाचा प्रोफेशन कुठला आणि का, हा प्रश्न विचारला. तिने जे उत्तर दिलं ते खूप महत्त्वाचं होतं, त्याच्यामुळे तिला ते किताब मिळाला. तिने असं उत्तर दिलं, सर्वात मोठा प्रोफेशन म्हणजे आई हा सर्वात मोठा प्रोफेशन आहे आणि त्याची व्हॅल्यू करता येत नाही. तिला पैसा देऊन चालणार नाही, तिला द्यायचा तो आदर, प्रेम आणि सन्मान. सर्वात जास्त पैसा नको तिला. ह्या प्रोफेशनमध्ये, आई ह्या प्रोफेशनमध्ये सर्वात काय द्यायचं असतं?
मान सन्मान आदर आणि प्रेम हे तिला द्यायचं असतं असं तिने उत्तर दिलं आणि ती पहिली आली. सांगायचा मुद्दा काय की आई वडील हे सर्वात महत्त्वाचे. सद्गुरूंनी त्यांना पहिलं क्रमांक दिलं आहे. देवाचं नाव 7 देवामध्ये पहिलं आई वडिलांना स्थान दिलेलं आहे. पहिलं स्थान कोणाला? आई वडिलांना दिलेलं आहे. पण आई वडिलांना आपण नीट वागवत नाही. आई वडिलांना मुलापासून तोडतात काही बायका. सगळ्या म्हणत नाही, काही सगळ्या म्हटलं तर मला इथे बसायला देणार नाही कोण. आणि खरंच आहे, चांगले लोक पण आहेत. आपल्याला वाईट ते दिसतं, चांगलं ते दिसत नाही. पेपरामध्ये पण बघा ना, सगळं वाईट ते येतं, चांगलं काय येत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं सगळीकडे चांगलं वाईटच चाललं आहे. ह्याचं मला आजच त्याचं उदाहरण मिळालं. आज सकाळी माझ्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन एक कपल आलं होतं. मला वाटतं नाव परब नाव वाटतं. तिने काय सांगितलं मला, तिचं पण नाव मानसीच आहे, मानुषी ती आणि ही मानसी. तिने मला काय सांगितलं, माझी आई म्हटलं की मला प्रश्न पडतो कुठली आई, म्हणून मी विचारलं आई म्हणजे कोण? सासू. माझी आई म्हणजे माझी सासू ही म्हणजे माई आहेत. माई म्हणजे माहीत आहे सगळ्यांना, माई म्हणजे सद्गुरूंची पत्नी. माझी आई म्हणजे माझी सासू म्हणजे माईसारखी आहे. एवढं माझ्यासाठी प्रेम देते, मला एवढं प्रेम देते की मला माझ्या आई वडिलांची पण आठवण येत नाही. म्हणून असं म्हणतात आमचे निंबाळकर साहेब की एकदा लग्न झाल्यानंतर सासूनी सुनेला आणि सुनेने सासूला असं वागवलं पाहिजे की माहेरचा फोन नंबर विसरून गेलं पाहिजे. पण आता उलटं झालेलं आहे, माहेरचा मोबाईल सतत चालू असतो. काय करू काय नको सल्ले, तिकडून सल्ले चालू असतात. नको तेवढं इंटरफिरन्स चालू असतं. त्यामुळे काय होतं माहिती आहे, आई वडिलांपासून मुलगा लांब जातो. एक मस्त जोक आला होता, जोक नाही तो, एक गोष्ट फॅक्ट आली होती की भाऊबीजेला एक मुलगा एक भाऊ आपल्या बहिणीला म्हणतो, तायडे भाऊबीजेची मी तुला काय गिफ्ट देऊ, बघा काय गिफ्ट देऊ. तर बहीण काय बोलली, भाऊराया मला कसलीही गिफ्ट नको, एकच मला गिफ्ट दे, ती म्हणजे माझ्या गरीब बापड्या, म्हणजे हिचे आईवडील गरीब बापडे, माझ्या गरीब बापड्या आईवडिलांना कधी वृद्धाश्रमात पाठवू नको. मी प्रत्येक वाक्य नीट लक्षात ठेवा, गरीब बापड्या आईवडिलांना कधीच वृद्धाश्रमात पाठवू नको. मुलांनी उत्तर दिले ते त्याच्यापेक्षा छान आहे. मुलांनी काय सांगितलं, तायडे तू पण एक लक्षात ठेव, तू पण आपल्या नवऱ्याला आईवडिलांपासून वेगळं करू नको. ह्याचा अर्थ समजला असेल. कारण ज्या मुलीला असं वाटतं आपले आईबाप गरीब बापडे, त्यांचं तू सेवा केली पाहिजे, त्यांना तू वृद्धाश्रमामध्ये पाठवू नको वगैरे वगैरे, ज्या मुलीला वाटतं त्या मुलीचं तेवढंच कर्तव्य आहे की आपली सासू सासरे जे आपल्या नवऱ्याचे आई वडील आहेत ते पण गरीब बापडे आहेत, लक्षात ठेवायचं. त्यांना पण मुलापासून वेगळं करता कामा नये. आज किती फॅमिलीज आहेत आई वडील आणि मुलापासून सेपरेट झालेले आहेत, आणि याला कारण कधी कधी बायकाच असतात, लक्षात ठेवा. तेव्हा हे आई वडिलांपासून सेपरेट करणं, मी अशी माणसं बघितलेली आहेत, म्हणजे चांगली पण आहेत हा, चांगली पण खूप उदाहरणं देता येईल, पण सध्या मी वाईटच सांगतोय. अशी मी माणसं बघितलेली आहेत की घरात मुलांनी गाडी घेतलेली सुद्धा आई वडिलांना कळवत नाहीत. आता आई वडिलांना काय त्रास होणार आहे तुम्ही गाडी घेतली तर,
उलट अभिमान वाटेल ना आपला मुलगा एवढा मोठा झाला, गाडी घेतली, पण आपल्या आईवडिलांना जाऊन सांगणार. पहिलं आईवडिलांना गाडीत न फिरवणार सगळीकडे, आणि मुलाच्या आईवडिलांना सांगणार पण नाही. ही पापं करू नका, कोण करत असेल तर ही पापं करू नका, ही दुष्कर्म आहेत, लक्षात ठेवा. आईवडिलांना मुलापासून वेगळं करणं हे दुष्कर्म आहे. हे जर तुम्ही केलं तर त्याचं फळ ह्याच जन्मात भोगायला मिळणार आहे, ह्याच जन्मात, लक्षात ठेवा. ही फळं जास्त लांब जात नाहीत, ही फळं तुम्हाला भोगायला लागतात. मला कधी कधी प्रश्न पडतो, मातृत्व याला आपण खूप मान दिलेला आहे, पण ही जी माता आहे ना, तिला आईवडिलांच्या मातेची किंमत का कळत नाही, हे मला नेहमी प्रश्न पडतो. म्हणून आज एक लक्षात ठेवायचं, सत्कर्म, सगळ्या हायेस्ट लेवलचं सत्कर्म म्हणजे आईवडिलांचा सन्मान, आईवडिलांना प्रेम. आईवडिलांना पैसा नको असतो, आईवडिलांना फक्त प्रेम पाहिजे असतं. जरा स्पर्श लागतो घरी आल्यानंतर, जराशी चौकशी लागते, आणि काय लागत नाही मोठं. हे जर तुम्ही केलं तर हे सत्कर्म आहे, लक्षात ठेवा, सत्कर्म. आणि हे जर नाही केलं तर तुम्हाला त्याची फळं तुम्हाला भोगायला लागणार, हे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. नंतर हल्लीची युवा पिढी, त्याच्यावर मी येतो आता, कारण उदाहरणं देऊनच सांगायला लागतं. हल्लीची युवा पिढी काय काय मजा मजा चाललेली आहे सगळी. म्हणजे पूर्वीचे चाललं होतं ना ते एकदम गावंढळ असं त्यांचं म्हणणं आहे, आणि आताची जी संस्कृती निघालेली आहे ती म्हणजे काय, म्हणजे मुलं मुलींचा इतका मुलींना त्रास देतात, घटस्फोट किती होत आहेत, अफेअर शब्द वापरतात. मला खूप आवडतं. परवा कोणतरी आलं होतं माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात तेव्हा मला सगळ्या गोष्टी कळतात. नाही तर आम्ही सुद्धा म्हातारे ना आता, आम्हाला काय माहीत काय चालतं ते. पण ही सगळी युवा पिढी शेवटी माझ्याचकडे येते, म्हाताऱ्याकडे यायला लागतं. एरवी येत नाहीत पण तेव्हा येतात. पहिला प्रश्न मी विचारतो, लव्ह मॅरेज? हो. मग आता काय झालं, एवढं जर प्रेम केलं नाही, आता त्याचं दुसरं अफेअर चालू आहे. वा, म्हणजे किती प्रेमाचा साठा आहे, एवढा भरलेला आहे प्रेम, नुसतं असं ओतून वाहत आहे. किती लोकांना देऊ, किती मुलींना देऊ. कसलं अफेअर? अफेअर म्हणजे काय माहिती आहे ना, जे फेअर नाही ते अफेअर. मला म्हटलं तुझं लग्न झालं तेव्हा तुझं लव्ह होतं ना, मग आता काय झालं? नाही म्हणे त्याचं पूर्वी एका मुलीशी लग्न म्हणजे होतं, ते आता पुन्हा जागृत झालं. प्रेम असं जागृत होतं. हे सगळं बघितल्यानंतर मला चाटत होतो मी सगळं. म्हणजे त्या मुलांना कळत नाही, आपण एखाद्या मुलीचा वाट म्हणजे जीवनाची आपण वाट लावतोय हे त्याला कळत पण नाही. मुलीला मुलं झाल्यानंतर सोडून देतात, हे सगळ्यात दुष्कर्म आहे, लक्षात ठेवा, दुष्कर्म. हल्लीच्या तरुण मुलांना काय वाटत नाही, त्यांना वाटतं काय मुलींना फसवलं, मुलींना सोडून दिलं, घटस्फोट घेतला म्हणजे काय ते मोठं काहीतरी केल्यासारखं वाटतं त्यांना. हल्ली ते कॉमन झालं आहे असं म्हणतात, हल्ली कॉमन. आणि कॉमन काय झालं आहे, मुलीची वाट लागते याच्यामध्ये, जास्त मुलीचीच वाट लागते. कारण मुलं करून सोडून मोकळे, कारण बिचाऱ्या मुलीला आई मातृत्व दिले ना देवानी, म्हणून तिला मुलाला सोडवत नाही. नवरा मुलगा खुश असतो, मुलाची पण ब्याद आपल्या गळ्यात नाही आहे, ते बघून घेईल, हा मोकळा पुन्हा अफेअर करायला. हे सगळं अफेअर आहेत ना, हे सगळं दुष्कर्म आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून आजच्या तरुणाईला मी सांगू इच्छितो की मुलींना फसवणं हे चांगलं नाही, लक्षात ठेवायचं, चांगलं नाही आहे.
आणि ह्याचं फळ तुला मिळणारच, लक्षात ठेवायचं, तुला मिळणारच. माझ्याकडे असे एक एक काउन्सिलिंग केसेस येतात, मी चार्ट होऊन जातो. आणि कधी कधी मी पण जरा थोडा नर्वस होऊन जातो, कारण सगळं निगेटिव्ह ऐकायला लागतं. म्हणून मी आता ठरवलं आहे, हे निगेटिव्ह खूप झालं, आता सुखसंवाद जास्त ऐकूया. सुखसंवाद ऐकलं की जरा मजा येईल, कारण भरपूर लोकांचे सुखसंवाद ऐकायला मिळतात आम्हाला, आणि त्यांनी आपल्याला एक ऊर्जा मिळते. आजच माझ्याकडे कितीतरी येऊन मला ऊर्जा देऊन गेलेले आहेत. सांगायचा मुद्दा असा आहे की आज तरुणाईला हे प्रेम म्हणजे एक खेळ वाटतोय. हे खेळ नाही आहे, समजा हा आयुष्याचा प्रश्न आहे. तेव्हा ही सगळी सत्कर्म आणि दुष्कर्म, जास्त मी दुष्कर्मावरच बोलतोय, कारण सत्कर्म करणारी फार लोक कमी आहेत. सत्कर्म फार कमी करतात, दुष्कर्मच जास्त करतात, कारण त्यांना कळतच नाही की आपण हे दुष्कर्म करतोय, हेच कळत नाही. म्हणून आपलं स्वतःवर लक्ष पाहिजे, आपल्या प्रत्येक कर्मावर लक्ष पाहिजे, आपलं प्रत्येक कर्मावर, की हे दुसऱ्यांना दुःख देते की सुख देते, याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. हे जर लक्ष नसेल तर तुमचं काही खरं नाही, लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा, काही खरं नाही. आयुष्यामध्ये तुम्हाला एवढे प्रॉब्लेम येतील, एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही जाल, कारण ती फळं भोगायलाच लागतात, फळं भोगायला. म्हणून क्रियामनाला सद्गुरूंनी खूप महत्त्व दिलं आहे. क्रियामनाला खूप महत्त्व दिलेलं आहे. क्रियामान करताना लक्षात ठेव, काय करतोय मी, इथे लक्षात ठेव. म्हणून आपण आजपासून, हे वर्ष सुरू झालेलं आहे, संकल्प, वर्षाच्या सुरुवातीला संकल्प करतो आपण. आता आपण एक संकल्प करूया की आपण सर्वांना सुख कसं देता येईल याचाच विचार करा. जेवढा तुम्ही ह्याचा विचार करत राहाल, दुसऱ्यांना सुख कसं देता येईल याचा विचार जेवढा तुम्ही करत राहाल, तेवढे तुम्ही सुखी होत जाल. आपण काय करतो, सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण हे मिळवून कधीच मिळत नसतं. एकीकडे स्वामी विवेकानंदांनी म्हटलंय, आनंद मिळवण्याची गोष्ट नाही, तू आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करू नको. काय सांगितलंय, तू आनंदात राहण्याचा प्रयत्न कर आणि आनंद देण्याचा प्रयत्न कर. आनंदात राहणं आणि आनंद देणं यालाच कर्मयोग म्हणतात. मोठमोठे कर्मयोगाबद्दल बोलू नका. कर्मयोग साधा आहे. योग म्हणजे काय, आनंदाचा योग. आपल्या आयुष्यामध्ये हा योग आला पाहिजे आनंदाचा, आणि तो येण्यासाठी आनंदात राहा आणि आनंद देत राहा. दोनच गोष्टी कर. आनंदाने कर सगळ्या गोष्टी, जे काय करशील ते आनंदाने कर आणि आनंद देत राहा, यालाच कर्मयोग म्हणतात. आणि काय मोठमोठे शब्द नको वापरूया. म्हणून तुम्ही जे जे कराल, सद्गुरूने सांगितलं लव वर्क सांगितलं. काय सांगितलं लव वर्क, प्रेमाने आनंदाने तू काम करत राहा, त्याच्यातून दुसऱ्यांना आनंद देत राहा, आणि बघ आयुष्यामध्ये आनंद होतो की नाही. बघ आनंद आपल्याला आनंद म्हणजे किती पैसा मिळाला ह्याच्यामध्ये आपण मोजतो. ह्याच्याकडे किती पैसा आहे, कमी आहे, मग तो आनंदी नाही, सुखी नाही. ह्याच्याकडे भरपूर आहे, मग तो सुखी. ही पहिली कल्पना डोक्यातनं काढून टाका. पैसा खूप गब्बर पैसा म्हणजे माणूस सुखी असं नसतं. म्हणून काही लोक अशी थट्टा करतात आमच्याकडे, आपली थट्टा करतात. पैसा ही महत्त्वाची गोष्ट नाही. हे कधी म्हणायचं, भरपूर पैसा मिळाल्यावर. काय म्हणतात, मी तुम्ही म्हणताय ना, त्याला काय अर्थ नाही. पैसा मी भरपूर मिळवीन आणि मग म्हणीन की पैसाला महत्त्व नाही. पण भरपूर म्हणजे किती ते माहीत नाही. भरपूर म्हणजे किती मिळवायचं हे माहीत नसतं, आणि कसा मिळवायचा हे पण माहीत नसतं. म्हणून प्रत्येक कर्म करताना
आपल्याला सावध राहायला पाहिजे. कारण काय, पैसा मिळवणं हे चांगलंच आहे, वाईट काहीच नाही. पैसा भरपूर मिळवणं हे पण चांगलं आहे, पण तू कुठल्या मार्गाने मिळवतो ह्याला महत्त्व आहे. मिळवतो कसा आणि वापरतो कसा ह्याला महत्त्व आहे. बाकी पैसा भरपूर मिळव, काय प्रॉब्लेम नाही आहे. पैसा हा प्रॉब्लेम नाही आहे. सदू नाही म्हणायचे काळा पैसा आणि व्हाईट मनी आणि ब्लॅक मनी. पैसा ब्लॅक पण नसतो, पैसा व्हाईट पण नसतो, पैसा काहीच नसतो. पैसा काळा पांढरा काय नाही. तुम्ही काळे पांढरे असतात हे लक्षात ठेवायचं. तुम्ही काळे पांढरे असतात, पैसा नसतो. म्हणून पैसा कसा मिळवायचा, पैसा का वापरायचा, कुटुंबात राहायचं कसं, सर्वांना आनंद द्यायचा कसा, हे शिकवते ती जीवनविद्या. जीवनविद्या म्हणजे काय हो, जीवनाला अर्थ देणारी जीवनविद्या. लक्षात ठेवा, जीवनाला अर्थ देणारी म्हणजे जीवनविद्या. कारण जीवनाचा अर्थच आपल्याला कळलेला नाही आहे. आपण जीवन म्हणजे चाललंय, जीवन चाललंय ह्याला अर्थ. म्हणून जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारी ती जीवनविद्या. लक्षात ठेवा. म्हणून अर्थ प्राप्त करून देणारी म्हणजे दोन गोष्टी आहेत. अर्थ म्हणजे पैसा आणि अर्थ म्हणजे महत्त्व. जीवनाला आपण महत्त्व कसं द्यायचं. आपण म्हणतो ना या माणसामध्ये अर्थ नाही, म्हणजे त्याला काय अर्थ नाही त्या माणसामध्ये, कारण तो लायकीचा नाही आहे. म्हणून आपलं जीवन चांगलं कसं करायचं आणि अर्थाने सुद्धा आपण कसे संपन्न व्हायचं ह्याला महत्त्व आहे. आणि जीवनविद्या ही तुम्हाला कर्म कशी करायची शिकवतं आणि कर्म कशी भोगायची पण शिकवतो. दोन्ही गोष्टी आहेत. कारण मी सांगितलं क्रियमान कर्म म्हणजे काय, एका बाजूनी प्रारब्धामधनं जे येतं ते आपण भोगत असतो, मग ते भोगायचं कसं हे जीवनविद्या शिकवते. भोगायचं कसं हे पण जीवनविद्या शिकवते. आणि नवीन कर्म कसं करायचं हे पण जीवनविद्या शिकवते. म्हणून एका बाजूनी नवीन कर्म करत असतो आणि एका बाजूनी जे काही प्रारब्धामधनं आलेलं आहे ते आपण भोगत असतो. म्हणून भोगायचं कसं हे महत्त्वाचं आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, परिस्थिती आपल्याला जी वाट्याला येते, वाट्याला आलेली परिस्थिती कशी, त्याला सुरेख आकार कसा द्यायचा. सद्गुरूंचा एक सिद्धांत आहे, वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्याला सुरेख आकार देण्यात खरं शहाणपण आहे. खरं शहाणपण कशात आहे, वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्याला सुरेख आकार द्यायचा. म्हणजे दोन स्टेप सांगितल्या. पहिली स्टेप काय, स्वीकार. जे काय आहे ते स्वीकार कर. पहिल्यांदा रडू नकोस. आली आहे ना परिस्थिती, रडून काही उपयोग नाही. अगोदर विचार करायला पाहिजे, ते केलं नाहीस तू, रडून काही उपयोग नाही. म्हणून आलेली परिस्थिती हाताळायची कशी, त्याला सुरेख आकार कसा द्यायचा हे महत्त्वाचं आहे. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं, वस्तुस्थिती म्हणजे जी परिस्थिती आपल्या वाट्याला आलेली आहे ही ॲक्सेप्ट कर, स्वीकार कर. स्वीकार कर म्हणजे काय हो, याच्यामध्ये खूप रहस्य आहे. स्वीकार कर म्हणजे काय नुसतं आली आहे असं नाही आहे. स्वीकार कर म्हणजे ॲक्सेप्ट म्हणजे कोणालाही दोष देऊ नको त्याच्याबद्दल. नशिबाला दोष देऊ नको, आईवडिलांना दोष देऊ नको, बॉसला दोष देऊ नको, कोणालाही दोष देऊ नको. तुला माहिती आहे परिणाम आहे तिथे कारण आपणच आहोत. परिणाम आहे त्याला आपणच कारणीभूत आहोत. तेव्हा दुसऱ्यांना दोष देण्याचा संबंधच येत नाही. दुसऱ्यांना दोष देणं बंद केलं, नशिबाला दोष देणं बंद केलं म्हणजे तुम्ही वस्तुस्थितीचा स्वीकार केला, ॲक्सेप्ट. जेव्हा तुम्ही हे बंद करता, दुसऱ्यांना दोष देणं, दुसऱ्यांना बोलणं, हे करणं, चिडणं, रागावणं, हातपाय आपटणं, हे सगळं तुम्ही जेव्हा करता ना
तेव्हा तुम्हाला याच्यातनं काहीही उपयोग नाही होत. कारण वस्तूचा स्वीकार नाही केला तर आकार देणं तर राहू दे, त्याची आणखीन वाट लागेल, आणखीन वाट लागेल, लक्षात ठेव. म्हणून जॉब गेला, नो प्रॉब्लेम, जाऊ दे, तुझंच कारण आहे त्याच्यामध्ये काहीतरी. काही घडलं आयुष्यामध्ये, सोडून दे. व्यवसायामध्ये प्रॉब्लेम आला, सोडून दे. झालं ना, जे करायचं ते अगोदर, झाल्यानंतर काय करता येत नाही. आमच्याकडे बेसिक कोर्सला एक माणूस आला होता, तो मारवाडी बिझनेसमन, मोठा बिझनेसमन, पण काम करता करता बिझनेस करताना धुपला, बिझनेसमध्ये कम्प्लिटली बुडला. 25 लाखाचं कर्ज झालं. आता काय करणार? बँक पैसे देत नाही, बिझनेस पुढे पैसा, बिझनेसला पैसा लागतो, तो कोण देणार? आता तो बँकरप्ट झाला. मग चॉईस, त्यांनी चॉईस काय केला? आत्महत्या. मुलांना पण मारून टाकूया आणि आपण पण मरूया, असा त्यांनी चॉईस केला. पण नशिबान होता तो, कुठलं तरी पुण्यकर्म आलं आडवं आणि जीवनविद्येमध्ये तो आला. कोणतरी निमित्त मात्र येऊन पुढे उभा राहतो. देव उभा राहतो म्हणतो ना, देव तुम्हाला सगळ्या चान्स देत असतो, तुम्हाला सोडत नाही, लक्षात ठेवा. आपण ज्याला देव देव म्हणतो ना, म्हणजे कोण माणूस नाही, आपण ज्याला देव म्हणतो किंवा ही जी चैतन्य शक्ती आहे ना, ही मदत करायला तयार असते. तुम्ही मदत घेत नाही त्याला, ती काय करणार? म्हणून तो माणूस एक आला नामधारक आणि त्यांनी सांगितलं, तू बेसिक कोर्स कर आणि मग काय करायचं ते कर, आत्महत्या वगैरे सगळं नंतर कर, पहिला बेसिक कोर्स कर. तो आला बेसिक कोर्सला, ऐकलं, आला. बेसिक कोर्स केल्यानंतर त्यांनी ठरवलं की मी 3000 प्रार्थना म्हणणार आणि माझं आयुष्य बदलणार. त्यांनी 3000 प्रार्थना दिवसाला म्हणा, दिवसाला, महिन्याला नाही, सांगायला लागतं, नाही तर मी पण 3000 म्हणतो महिन्याला म्हणून. दिवसाला 3000 प्रार्थना म्हणायला सुरुवात केली, दिवसाला 3000 प्रार्थना म्हण. आणि आज तो म्हणतो, मी नुसती प्रार्थना म्हणायला सुरुवात केल्याबरोबर सद्गुरू काय म्हणतात, तुम्ही नुसता प्रार्थना म्हणा, तुमची व्यवस्था आपोआप, आपोआप हा शब्द मला खूप आवडतो. आपोआप काय करायला लागत नाही, आपोआप होते व्यवस्था. पण काय करायला लागतं? प्रार्थना म्हणायला लागतं. त्यांनी प्रार्थना म्हणायला लागली आणि कुठला तरी मामा उभा राहिला. त्यांनी सांगितलं, मी तुला 25 लाख रुपये देतो, तू ते कर्ज सगळं काढून टाक बँकेचं, नवीन कर्ज घे आणि व्यवसाय सुरू कर. टाळ्या वाजवा. नाही, सगळे एकदम आश्चर्यचकित झालेत म्हणून टाळ्या वाजवत नाहीत. कारण असा कोण मामा आहे की तो 25 लाख देतोय? असा माझा मामा असतं तर काय बरं झालं असतं, हा विचार सगळ्यांच्या डोक्यात आला आहे, माहिती आहे ना. त्यामुळे सगळे असे विचार करते, माझा मामा असा कसा, काहीच देत नाही, मुलगी पण देत नाही. मामाची वाट बघू नका, मामा करतील कोणतरी तुम्हाला. सांगायचा मुद्दा काय, त्याची व्यवस्था झाली आणि आज तो पुन्हा बिझनेसमध्ये मार्गाला लागला. आणि त्यांनी हे येऊन ज्ञानपीठामध्ये येऊन आम्हाला रेकॉर्डिंग केलेलं आहे, ज्ञानपीठामध्ये येऊन सांगितलं. मी मारवाडी बिझनेसमन का म्हटलं? का म्हटलं? मारवाडीला महत्त्व नाही आहे, तो कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, कुठलाही असू दे, प्रार्थना ही फळतेच, हे महत्त्वाचं आहे. म्हणून वस्तुस्थितीचा स्वीकार कर. पहिल्यांदा गडबड करू नको, शांत राहा, प्रार्थना म्हण, शांत राहा. जेवढा शांत राहशील ना, तेवढा आतून आवाज येईल. काय असतं माहिती आहे, ही जी ईश्वरी शक्ती आहे ना, ती शेवटी ईश्वरी शक्तीच आहे ना, तिला काय तुमचं वाटोळं करायचं नसतं. तुम्ही तुमचं वाटोळं करता, त्याला ती काय करणार? म्हणून ही जी ईश्वरी शक्ती आपल्याकडे अंतर्मन रूपाने नांदते,
अंतर्मन रूपाने. हे नीट ऐका मी काय बोलतो ते, त्याच्यावर मी संपवणार आहे. ही अंतर्मन रूपाने आपल्याकडे नांदते आहे आणि ती सतत आपल्याला सांगत असते, सतत सांगत असते, सतत तुमच्यासाठी संधी निर्माण करत असते, सतत माणसं तुमच्यासाठी उभी करत असते. पण तुम्हाला दिसतच नाही तर ती काय करणार? कारण आपली ओरडाओरड चालू असते. याला शिव्या दे, याला घाल शिवी, याला घाल, ह्याच्यामुळे सगळं झालं, ह्याच्यामुळे झालं, बोंबा बोंब करतात. ऐकू कसं येणार? ऐकू येण्यासाठी अंतर्मन बोलतं पण आपण ऐकत नाही. आपण म्हणतो ना शरीर पण आपलं बोलतं, आपण ऐकत नाही. असा काय हार्ट अटॅक एका दिवशी येत नाही. आपल्याला वाटतं अरे परवा चांगला होता, आज कसं काय झालं, असं नसतं. त्याच्या अगोदर शरीराने सगळं सांगितलेलं असतं. बेटा व्यायाम कर, बेटा कोलेस्ट्रॉल कमी कर, सांगत असतो तो. पण आमचा बेटा ऐकत नाही. बेटा पैशाच्या मागे, हेल्थकडे बघायला नको. पैसा पाहिजे तर मग पैशाच्या मागे धावायचं म्हणजे काय? एरवी जर धावला तर जरा चांगलं शरीर चांगलं होईल. पण हा फक्त पैशाच्या मागे धावतो, पैशाच्या मागे धावतो आणि हेल्थ खराब करून घेतो. हेल्थ खराब झाली की मग काय उपयोग? मग काही खाता येत नाही, काही पिता येत नाही. म्हणून हे जे अंतर्मन आहे ते आपल्याला सतत सांगत असतं, बेटा हे कर, बेटा ते कर. पण आमचा बेटा काय सुधारत नाही. म्हणून आपल्याला कसं पाहिजे? शांत व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, कुठलीही परिस्थिती येऊ दे, मी तुम्हाला सांगतो ते नीट समजून घ्या. कुठलीही परिस्थिती येऊ दे, शांत राहा, निवांत राहा. जेवढे निवांत राहाल तेवढा अंतर्मनाचा आवाज ऐकू येईल. अंतर्मन तुम्हाला एक एक आयडिया देईल, अंतर्मन तुम्हाला एक एक सूचना देईल काय करायचं, आणि तुम्ही त्या मार्गाने जाऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. लक्षात ठेवा. कारण काय, हे ईश्वरी तत्व जे आहे ना, हे तुम्हाला नेहमी सुखाकडेच नेणार, आनंदाकडेच नेणार. कारण ते सुख स्वरूप आहे, ते आनंद स्वरूपच आहे. तर ते तुम्हाला तिकडेच घेऊन जाणार, बरोबर ना? ते तुम्हाला दुसरीकडे कशाला घेऊन जाणार? आता आपला नामधारक काय बारमध्ये घेऊन जाणार? आपला नामधारक सत्संगालाच घेऊन जाणार. तसं हे जे ईश्वरी तत्व आहे ना, हे सच्चिदानंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. त्यामुळे ते तुम्हाला झालं आहे ना, शांत राहा. आपलंच कर्म आहे, शांत राहायचं. शांत राहिलं, निवांत राहिलं की आपल्याला ऑपॉर्च्युनिटी दिसायला लागतात, संधी उभ्या असतात. पण एरवी आपण डोळ्यावर झापडं बांधल्यामुळे आपल्याला दिसत नाहीत. म्हणून पहिली स्टेप निवांत. तुम्ही निवांत होणं म्हणजे स्वीकार करणं. आणि निवांत जेव्हा झाला तेव्हा अंतर्मन तुम्हाला मदत करणार, हे लक्षात ठेवा. आता त्याच्या बाबतीत काय झालं? 3000 प्रार्थना मिळाल्यानंतर माणूस निवांत होणारच. निवांत झाला, सगळी व्यवस्था व्हायला लागली, मामा उभा राहिला येऊन. शेवटी काय असतं माहिती, एक निमित्त म्हणून कोणतरी उभा राहतो, हे एक मजा आहे. आता मामाने तिथे उभा राहणं हे एक निमित्त असतं. म्हणून आपण जेव्हा एखादं गोष्ट एखाद्या व्यक्तीमार्फत मिळतं आपल्याला, त्या ती व्यक्ती निमित्त असतं. त्या व्यक्तीने आपल्याला धंद्यामध्ये बुडवलं, धरून चाला, एखाद्या व्यक्तीने आपल्याला धंद्यामध्ये बुडवलं तर ती व्यक्ती निमित्त मात्र आहे. तुम्हाला जे पाप तुम्ही केलेलं आहे त्याचं फळ भोगण्यासाठी तो निमित्त मात्र आहे. आणि तो त्याचं क्रियमान करतोय. काय मजा आहे बघा. ती व्यक्ती स्वतःचं क्रियमान करतंय आणि तुमच्या पुढे ते निमित्त म्हणून उभं आहे. म्हणून त्याला दोष देण्यात काय पॉईंट नाही, तो निमित्त आहे. म्हणून तुम्ही लोकांना मदत करता तेव्हा तुम्ही निमित्त मात्र असता. समजलं का? कळते का मी काय म्हणतो ते? तुम्ही निमित्त मात्र आहात. तुम्ही जेव्हा एखाद्याला मदत करता
तेव्हा तो म्हणतो अरे रे काय मस्त, तू निमित्त मात्र आहे, तुझ्या पुण्याचं फळ आहे ते, तुझ्या पुण्याच्या फळामुळे तो निमित्त मात्र तुझ्यासमोर उभा आहे आणि तो त्याचं चांगलं क्रियमान करतोय. म्हणून दुसऱ्यांना दोष देऊ नका. त्यांनी मला वाट लावली, त्यांनी वाट लावली ते त्याचं कर्म, पण तू वाट लावायला तुझ्याकडे आला तो फक्त निमित्त मात्र आहे. कारण तुझ्या पापाचं फळ देण्यासाठी कोणतरी पाहिजे ना. तुला एक मुस्कटा मारायला कोणतरी पाहिजे की नको. देव काही येऊन मारणार नाही ना. मग मारण्यासाठी एक माणूस उभा असतो, तो एक देऊन जातो, मग आपण त्याच्याच मागे लागतो. तो मारलं म्हणून. त्यांनी मारलं नाही, तुला मार बसायचाच होता. म्हणून शांत निवांत जेव्हा तुम्ही राहाल, म्हणून प्रार्थना म्हणता म्हणता काय मन शांत व्हायला पाहिजे. प्रार्थना म्हणताना असं म्हणू नका हे ईश्वर असं नका करू, शांतपणे. नाही तर प्रार्थना म्हणता जो विचार चालू असतात त्याची कशीच दाखवतो त्याला आता पटलंय वाटतं. नाही खरं प्रार्थना म्हणताना ना ॲटोमॅटिकली होते. प्रार्थनासाठी काय विचार करायला लागत नाही, आपोआप होते. कारण सवय झालेली आहे ना. हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धीने, सर्वांना चांगलं विचार चालू असतो, याची कशी वाट लावू, त्याची कशी वाट लावू. प्रार्थना म्हणतामध्ये मनापासून प्रार्थना म्हणून मन शांत व्हायला पाहिजे. सद्गुरूंचा उपाय काय होता? मन शांत करणं, मन स्थिर करणं, आणि त्याच्यातनंच तुम्हाला पुढला मार्ग दिसणार. म्हणून मी मागे एकदा असं बोललो होतो, माझ्या मुखातनं आलं म्हणजे सद्गुरू माझ्या मुखातनं बोलले. काय बोलले? वस्तुस्थितीचा स्वीकार जर तू केलास तर ही जी वस्तू आहे याला वस्तू म्हणतात. आत्मवस्तू, आत्मजी जी आहे ना सच्चिदानंद स्वरूप, तिला वस्तू म्हणतात. वस्तू म्हणजे तो जिथे वास करतो ती वस्तू. ही जी वस्तू, आत्मवस्तू, ही तुमची स्थिती सुधारायला मदत करते. लक्षात ठेवा. बघा हे वाक्य घेऊन जा. वस्तुस्थितीचा तुम्ही स्वीकार केला रे केला की ही वस्तू तुमची स्थिती सुधारण्यासाठी मदत करते. म्हणजेच सद्गुरूंचा सिद्धांत जो आहे त्याला सुरेख आकार देते. म्हणून ह्या वस्तूला सुरेख आकार देण्यासाठी तुम्ही मदत करा, बाकी काय करायचं नाही. ते सगळी करणार तुमच्यासाठी. तुम्ही फक्त शांत निवांत राहा आणि प्रयत्न करा. जॉब कोणाचा गेला घाबरू नका. जॉब गेला ना दुसऱ्या दिवशी प्रार्थना म्हणायला सुरुवात करा. 10 जॉब तुमच्याकडे उभे राहतील. 10 जॉब उभे. आणि हे सगळं घडलेलं आहे बऱ्याच लोकांच्या बाबतीत. तेव्हा तुम्ही जेवढं निवांत राहाल तेवढा अंतर्मनाचा आवाज तुम्हाला ऐकू यायला लागेल. अंतर्मन तुम्हाला सिग्नल देईल, अंतर्मन तुम्हाला दिशा दाखवेल. GPS सिस्टम इथे बसलेली आहे, ती तुम्हाला दिशा दाखवणार. पण ते तुम्ही ऐकलंच नाही तर काय उपयोग. आम्ही असं कधी कधी करतो, गाडीत चालवतो, GPS लावतो, पण आपल्याला पाहिजे ते करतो. तिने सांगितलं लेफ्टला वळत नाही, आम्ही आमचं डोकं शाणं लावतो, आम्ही राईटला वळतो आणि मग परत तिथे यायला लागतं. सांगायचं म्हटलं ही GPS सिस्टम तुम्हाला मदत करेल, त्याचं कामच आहे ते. देवाचं काम तेच आहे, तुम्हाला चांगल्याकडे घेऊन जायचं. पण आम्हीच, देव काय तुम्हाला बारमध्ये जायला सांगत नाही. जेव्हा तुम्हाला मोह होतो, मोह पिण्याचा, तेव्हा अंतर्मन सांगतं तुम्हाला बेटा हे चांगलं नाही, जाऊ नकोस. देतो की नाही अंतर्मन? पहिल्या वेळा तुम्ही चाकलंय, यांना माहिती आहे, कारण ते तिथून आलेले आहेत, परेच्या पलीकडनं आलेत. आमच्याकडे बरेच असे आहेत की जे व्यसनी होते, आता नाही. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा पहिला ग्लास, फर्स्ट ग्लास जेव्हा असतो ना, तो जेव्हा लावतो ना तेव्हा आतून आपल्याला वाटत असतं हे बरं करत नाही मी. अंतर्मन सांगतं हे बरं नाही बाळा. तरीसुद्धा आपण मित्रांच्या आग्रहाखातर
अरे एकदा घे रे, काय होणार आहे, काय होत नाही, एकदा घे, लगेच पटतं आपल्याला. त्याचं पटतं, आतलं पटत नाही. अंतर्मन सांगतात बाबा हे मोह आवर, करू नकोस. मला वाटतं प्रत्येकाचा हा अनुभव असेल ज्यांनी घेतली त्यांच्या, की हे चांगलं नव्हे, हा मोह आवर. पण शेवटी संगतीचा परिणाम, मित्र असतातच, काय होत नाही रे, एकदा घेऊन बघ चव, एकदा तरी ही स्वर्गीय चव घेऊन बघ. मग आपल्याला वाटतं एकदा घ्यायला काय बिघडलं, मग आपण एकदा घेतो. एकदा घेतल्यानंतर मग बार 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 चालू. सांगायचा मुद्दा, प्रत्येक गोष्ट आपण वाईट करताना सुद्धा आपलं अंतर्मन सांगत असतं की हे वाईट आहे म्हणून, तरी आपण करतो. म्हणून ही ईश्वराचा प्रॉब्लेम इथे नाही आहे, प्रॉब्लेम आपला आहे. आपण ऐकत नाही. अंतर्मन सतत सांगत असतं तुम्हाला काय चांगलं काय वाईट, पण आपण ते ऐकत नसतं. म्हणून आपण पुढे हा विषय घेणारच आहोत. खूप मोठा विषय आहे. असं म्हटल्यानंतर पुढल्याला 5 दिवस ठेवतील. शैलेश भाऊनी ऐकलेलं आहे. मी जर म्हटलं हा विषय खूप मोठा आहे, मग तुम्हाला 3 दिवस पुरणार नाही, 5 दिवस ठेवा. ते वटाळ्यावर. पण अंतर्मनाने कुठे थांबायचं ते पण सांगितलेलं आहे. असो, तेव्हा हे जे सत्कर्म किंवा दुष्कर्म करतो ना आपण कुठलंही, तेव्हा आतला आवाज सांगत असतो. हे सत्कर्माच्या बाबतीत काही प्रश्नच नाही, ते करतो तेव्हा काय प्रश्न येत नाही. आणि हा जो मोह होतो आपल्याला, मोह वाईट करण्याचा जो मोह आहे ना, ह्याला संगती कारणीभूत होते. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, संगती आणि संस्कार, संस्कारापेक्षा संगती जास्त महत्त्वाची असते. किती वाईट संस्कार असलेला माणूस, किती वाईट संस्कार असू दे, त्याला दारू घेताना मनात कुठेतरी वाटतं हे चुकीचं आहे म्हणून, वाटतं की नाही, हे वाटतं. पण तरीसुद्धा संगतीमुळे तो शरणागती पत्करतो. समजलं? शरण कुठे जायचं असतं? सद्गुरूंकडे. आणि हा शरण जातो दारूला. म्हणून सत्कर्माच्या मी आज 3 स्तर सांगितले. हळूहळू पण वरच्या स्तराला जाणार आहोत. पण सुरुवातीचे काही प्रॉब्लेम्स मी आज डिस्कस केले. कारण तुम्हाला आहे ना, तुम्हाला गोष्टी सांगितल्याशिवाय किंवा ॲक्च्युअल कंडिशन सांगितल्याशिवाय कळत नाही आपल्याला. म्हणून आज मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आई वडील देव आहेत, देव लक्षात ठेवा. त्यांना जर तुम्ही त्रास दिला तर त्याच्यासाठी दुष्कर्म नाही, लक्षात ठेवा. आणि तुमची प्रगती कधी होणार नाही. झालीच तर ती, त्याला हे म्हणतात, काय म्हणतात त्याला, व्हर्च्युअल प्रगती आहे, नक्की नाही. ती कधी खाली कोसळेल सांगता येणार नाही. आणि असा आपटशील की मग कोणी मदतीला येणार नाही. म्हणून आई वडिलांबद्दल बोललं की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं, पण ते आपल्या आई वडिलांचं असतं, ते मुलाच्या आई वडिलांबद्दल येत नाही. म्हणून आपण आता सत्कर्म करायला सुरुवात करायचं आहे. हे वर्ष सत्कर्माचं वर्ष आहे, बरोबर ना? म्हणून सत्कर्म हे करण्यासाठी पहिल्या लहान लहान गोष्टी सांगितल्या. तरुणाईला मी सांगितलं, मुलींना फसवू नको. मुलींना फसवणं मोठं, लक्षात ठेवा, मोठं पाप आहे. आई वडिलांना फसवणं मोठं पाप आहे. या सगळ्या गोष्टी करू नको. तू मोठा होशील, प्रगती होईल, सगळं काही तुझ्या मनासारखं व्हायला लागेल. म्हणून जीवन जर सुखाचं करायचं असेल, आनंदाचं करायचं असेल, तर सत्कर्माशिवाय दुसरा उपाय नाही. आणि सत्कर्मातनंच पुण्य निर्माण होतं, लक्षात ठेवायचं. सत्कर्म आणि पुण्य वेगळं मी समजत नाही. सत्कर्मातनंच पुण्य निर्माण होतं. पुण्यातनंच सुखदुःख निर्माण होतं. पुण्यातनं सुख आणि पापातनं दुःख निर्माण होतं. म्हणून सद्गुरू म्हणतात, सुखी जीवन जगण्यासाठी पुण्याई हवी योगाठी, पुण्याई हवी योगाठी, पुण्याई हवी योगाठी. म्हणजे काय म्हणतो?
सुखी जीवन जगण्यासाठी पुण्याई हवी हो गाठी, पुण्याई हवी हो गाठी. सुखी जीवन जगण्यासाठी पुण्याई हवी हो गाठी, पुण्याई हवी हो गाठी, पुण्याई हवी हो गाठी. सुखी जीवन जगण्यासाठी पुण्याई हवी हो गाठी, पुण्याई हवी हो गाठी, पुण्याई हवी हो गाठी. आग्रहाने करा सत्कर्मे, निग्रहाने टाळा दुष्कर्मे. आग्रहाने करा सत्कर्मे, निग्रहाने टाळा दुष्कर्मे. खर्ची पडलेली ही पुण्याई भरून काढा सर्व काळ. ईश्वरी बँकेत भरा पुण्याई, भरा भरा करा हो गाय. सुखी जीवन जगण्यासाठी पुण्याई हवी हो गाठी, पुण्याई हवी हो गाठी, पुण्याई हवी हो गाठी. पुण्याई हवी म्हणजे सत्कर्म केलं पाहिजे. म्हणून आज आपण हे वर्ष सत्कर्माचं वर्ष म्हणून डिक्लेअर करूया. आणि पहिलं उद्या आपल्याला एक सुंदर योग येणार आहे, तो म्हणजे आपण सर्व आळंदीला जाणार आहोत. आळंदीच्या त्या घाटावर आपण ज्ञानेश्वर माऊलींचा जय जयकार करणार आहोत, हरिपाठ करणार आहोत, उपासना यज्ञ करणार आहोत, विश्वप्रार्थना म्हणणार आहोत. ही म्हणजे हिस्टॉरिक इव्हेंट आहे, लक्षात ठेवा. हिस्टॉरिक इव्हेंट, असा चान्स पुन्हा येणं नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून हा चान्स सोडू नका. सत्कर्म करायला सुरुवात करा. उद्या सकाळी 7 वाजता घाटावर आपल्याला यायचं आहे आणि तिकडे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्या सहवासामध्ये जोरदार आपल्याला जीवन सेट होणार, लक्षात ठेवायचं. तसं हे विश्वप्रार्थना मशीन आहे. हे मशीन प्रत्येकाच्या घराघरामध्ये असलं पाहिजे, प्रत्येक असलं पाहिजे, प्रत्येक ऑफिसमध्ये असलं पाहिजे. हे प्रत्येकाने घ्यावं आणि आपलं कल्याण साधावं, एवढीच माझी इच्छा. आता स्फूर्तिगीत होईल, त्यानंतर प्रार्थनेचा महाप्रसाद घेतो. हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे. तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान व्हा सारे. तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान व्हा सारे. तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान व्हा सारे. तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान व्हा सारे. पैनाथांच्या संदेशाला, पैनाथांच्या संदेशाला, पैनाथांच्या संदेशाला, पैनाथांच्या संदेशाला, पैनाथांच्या संदेशाला मनात रुजवावे. हे जग सुखी व्हावे. हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे. हे राष्ट्र आमुचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे. हे राष्ट्र आमुचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे. हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे. उत्कर्षासह उन्नतीने खरी प्रगती साधे. उत्कर्षासह उन्नतीने खरी प्रगती साधे. उत्कर्षासह उन्नतीने खरी प्रगती साधे. उत्कर्षासह
नकळत क्रांती जीवन विधेची नकळत क्रांती जीवन विधेची नकळत क्रांती जीवन विदेची नकळत क्रांती जीवन विदेची नकळत क्रांती नकळत क्रांती नकळत क्रांती जीवन विधेची जगतारक आहे हे जग सुखी व्हावे हे जग सुखी व्हावे हे जग सुखी व्हावे हे राष्ट्र आमुचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे हे राष्ट्र आमुचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे हे जग सुखी व्हावे हे जग सुखी व्हावे हे जग सुखी व्हावे आम्ही सारे हिंदुस्थानी झालो राष्ट्रासाठी एक आम्ही सारे हिंदुस्थानी झालो राष्ट्रासाठी एक आम्ही सारे हिंदुस्थानी झालो राष्ट्रासाठी एक आम्ही सारे हिंदुस्थानी झालो राष्ट्रासाठी आम्ही सारे हिंदुस्थानी झालो राष्ट्रासाठी एक राष्ट्र प्रगती हेची ध्येय राष्ट्र प्रगती हेची ध्येय राष्ट्र प्रगती हेची ध्येय राष्ट्र प्रगती हेची ध्येय राष्ट्र प्रगती राष्ट्र प्रगती राष्ट्र प्रगती हेची ध्येय आहे आमुचे हे जग सुखी व्हावे हे जग सुखी व्हावे हे जग सुखी व्हावे हे राष्ट्र आमुचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे हे राष्ट्र आमुचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे हे जग सुखी व्हावे 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 जय हे जय हे जय 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 हे माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक मोरेश्वर विश्वसंत नामयोगी ज्ञानयोगी प्रतिभावंत प्रज्ञावंत सद्गुरु श्री पै महाराज की जय जीवन विद्या जय सद्गुरु हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण
कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहो शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु 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 शांति 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री नारायण महाराज की जय सद्गुरु श्री पै महाराज की जय सर्व संतन की जय वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि बजरंगबली की जय भारत माता की जय उद्या बरोबर सकाळी 7 वाजता इंद्रायणीच्या घाटावर नामजप यज्ञ आणि विश्व प्रार्थना यज्ञ